श्रोतेहो नमस्कार. चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत आनंदाची गुरुकिल्ली याविषयी श्रीराम पुरोहित यांचे विचार. आज आपण ऐकणार आहोत तिसरा भाग. इतिहासातून बोध घेऊ शकणाऱ्या व्यक्तीचा भविष्यकाळ उज्ज्वल असतो असं नेहमीच म्हटलं जातं. त्यात निश्चितच तथ्यही आहे. याबाबत कोणाचंही दुमत असण्याचं खरं तर काहीच कारण नाही. मात्र असं करत असताना अनेकांना वर्तमान काळाचं मात्र विस्मरण होत असतं. आपला भविष्यकाळ सुखकारक आणि आनंदी असावा ही प्रत्येक व्यक्तीच्या मनातली अगदी स्वाभाविक अशी अपेक्षा असते. त्यात अयोग्य असं खरं तर काहीच म्हणता येणार नाही. पण भविष्यकाळ आनंददायक व्हावा यासाठी वर्तमान काळात केवळ आणि केवळ कष्टच करत राहणं, आपल्या आवडीच्या विषयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं, कोणताही छंद जोपासता येण्यास असमर्थ ठरणं आणि त्यासाठी आपल्याला मोकळा वेळ मिळतच नसल्याची लंगडी सबब पुढं करणं, या सर्व गोष्टी आपल्याला आनंदापासून दूर नेत असतात, हे आपण आवर्जून लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. केवळ आवश्यक ते नियोजन करण्याचा भाग वगळता भविष्याचा फार विचार करत बसू नये. त्याऐवजी नेहमी वर्तमानात जगायला शिकावं. भविष्याची चिंता करता करता आपला वर्तमान काळ वाईट व्हावा असं कधीही घडू देऊ नये. वास्तविक पाहता आपला आनंद हा बाह्य घटकांपेक्षा आंतरिक घटकांवरच अधिक अवलंबून असतो, हेही अनेकांच्या लक्षात येत नाही. खरा आनंद तर आपल्या मानसिकतेवरच अवलंबून असतो. संत तुकाराम महाराज यांनी म्हणूनच तर मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण असा उपदेश आम्हाला केलेला आहे. संत कबीरांनी देखील मन चंगा तो कटोती में गंगा असं याच कारणास्तव म्हटलंय. आपल्या जीवनात असलेला आनंद हा आपल्याला शोधता आला पाहिजे. किंबहुना आपण जाणीवपूर्वक तशी सवयच आपल्याला लावून घेतली पाहिजे. खरं तर आपल्याला सर्वच गोष्टींमधून अगदी सहज आनंद मिळवता येतो. अर्थात त्यासाठी आपलं मन आणि हृदय हे समुद्रासारखं अत्यंत विशाल असावं लागतं. असं असलं तर जीवनातल्या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला आनंद अगदी सहज सापडत जातो. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नेहमी सकारात्मकच असला तर अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून देखील आपल्याला भरपूर आनंद मिळू शकतो. ही आनंदाची गुरुकिल्ली खरं तर कोणालाही अगदी सहज मिळवता येण्यासारखी आहे. आपल्या व्यक्तिगत जीवनात आपण कुणाविषयी कधीही मनात आकस धरू नये. कोणत्याही कारणास्तव कोणाचाही राग, द्वेष किंवा मत्सर करू नये. एखादी चूक जरी घडत असली तरीही मोठ्या मनानं नेहमी सर्वांना क्षमा करता आली पाहिजे. कोणत्याही गोष्टीची चिंता आणि नकारात्मक विचार हे आपल्याला आनंदापासून परावृत्त करत असतात आणि खरं तर त्यामुळेच जीवनाचा निखळ आनंद आपण उपभोगू शकत नाही. म्हणूनच तर जीवनात नेहमी सकारात्मक विचार करण्याचीच सवय लावून घेणं ही अशा परिस्थितीत आनंदाची गुरुकिल्ली ठरत असते. जीवनात ज्या गोष्टींचा आपल्या मनाला त्रास होतो ती गोष्ट न केलेलीच बरी ठरत असते. कारण त्यामुळेच आपल्या जीवनातला आनंद संपत जातो. आनंदाची गुरुकिल्ली हरवण्यामागचं एक मुख्य कारण आपण लक्षात घ्यावं लागतं. आपल्यापैकी अनेक जण विनाकारण आपली तुलना इतरांशी करतात आणि मग त्यामुळे आपल्या जीवनात स्वतःहून दुःख ते ओढवून घेत असतात. म्हणूनच स्वतःची तुलना कुणीही कधीही कोणाशीही मुळीच करून घेऊ नये. कारण असं करण्याचा कोणताही लाभ होत नसतो. उलट त्यामुळे केवळ आणि केवळ दुःखच आपल्या वाट्याला येत असतं. आनंदाची गुरुकिल्ली शोधण्याच्या मार्गातला हा एक सर्वाधिक मोठा अडथळा ठरत असतो. आपल्या जीवनात सर्व काही चांगलंच होईल असा दृढ विश्वास सतत आपल्या मनात ठेवावा आणि कितीही दुःख संकट आली तरी त्याला हसत हसतच सामोरं जावं. ही सवय लावून घेणं ही देखील आनंदाची एक गुरुकिल्लीच ठरते. श्रोतेहो, आनंदाची गुरुकिल्ली याविषयी श्रीराम पुरोहित यांचं चिंतन आत्ताच आपण ऐकलं. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.